हॅलो मित्रांनो, ओंकार गोटपा यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. बघू शकता कशा पद्धतीने शेळ्या चारत्यात. आत्ताच आणल्यात त्यांना सोडून मित्रांनो. बघू शकता एकदम निवांत मध्ये. इथं गुडघे टिकूनच चरायला लागले, पुढचे पाय टिकूनच चरते. काय तिचे एक लय अवघड, सारखी पळते ती इकडून तिकडून तिकडून इकडे. तर मित्रांनो, व्हिडिओला तुम्ही कमेंट करत नाहीत, लाईक करत नाहीत, शेअर पण करत नाही, सबस्क्राईब पण करत नाहीत मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा रोज नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. बघू शकता मित्रांनो, आता पावसाचं पण जरा वातावरण झालंय. जोर पाऊस नाही जोर चारा त्यांना जायचं घरी घेऊन. मित्रांनो, घरी पण लय काम असतात. बघू शकता कशा पद्धतीने चारतात. एकदा चरायला सुरुवात झाली ना मित्रांनो, मग काय एका जागेने दुसरीकडे जातच नाही. ते लय पळत नाहीत. पहिल्या कशा लय पळायच्या तशा आता लय पळत नाहीत मित्रांनो. आता खायला झालंय ना, एकाच जागेवर कवर पण चारतात. बघू शकता. तर मित्रांनो, कशावरती व्हिडिओ बनवला पाहिजे ते पण एकदा कमेंट करून सांगा. तशा पद्धतीने व्हिडिओ बनवता येईल. मित्रांनो, बघू शकता एकदम निवांत मध्ये शेळ्या चारतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तसं पण मित्रांनो, रोज रोज व्हिडिओ कशावरती बनवला पाहिजे ते पण समजत नाही ना. आता रोज रोजच काय म्हणणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्ही कमेंट करा तर त्याच्यावरती व्हिडिओ बनवला जाईल. तुम्ही कमेंटच करत नाहीत, मग समजतच नाही कशा व्हिडिओ बनवायचा. मित्रांनो, आपल्या मोबाईलची पण क्वालिटी एवढी नाही आहे आणि आवाज पण जरा कमी येत असेल. काय करणार आहे आता, दुसरा उपाय पण नाही. आणि मित्रांनो, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि शेळ्यांविषयी काय तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा. त्याचा रिप्लाय दिला जाईल लगेच, नाही त्याच्यावरती व्हिडिओ पण बनवला जाईल. मित्रांनो, कमेंट करत नाही तुम्ही, कमेंट करा. एकच सांगतो, फक्त कमेंट करा मित्रांनो. म्हणजे कमेंट केला ना, म्हणजे आम्हाला पण कशावरती व्हिडिओ बनवायला पाहिजे ते पण समजते. आणि मित्रांनो, आपल्याकडे म्हणजे भारतात शेळी पालन जास्त चालतं ना. मित्रांनो, जेवढे शेळी पालन म्हणजे तुमच्या जवळजवळचे असते ना, त्यांना व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. मग त्यांना पण थोडीफार माहिती पाहिजे असेल तर त्यांनी कमेंट केले तर आपण त्यांना माहिती देऊ. कशावरती पण शेळ्यांचं सगळं आपल्याला टोटल माहिती आहे. काय बी विचारलं जरी आपण सांगू त्यांना. मित्रांनो, आपल्या पहिल्या लय शेळ्या होता, तर आपलं मागं लय मोठं नुकसान झालेलं आहे. हे काटेवाडी शेळ्या दिसते की मित्रांनो, इथं एक आहे पुढं आणि इथं एक आहे. मित्रांनो, त्या 40 गावावरून काटेवाडी शेळ्या आणल्या होत्या. 8 आणल्या होत्या. त्या 8 मधल्या मित्रांनो 2च राहिल्यात. त्यांना काय वातावरण सूट नाही झालं, काय लय शेळ्या मेल्या मित्रांनो. तर शेळ्या मारायचा विषय म्हणजे काय, शेळ्या यायला चालत्या मित्रांनो, तरी पण त्या मेल्यामध्ये त्यांना वातावरण सूट नाही झालं. तरी मित्रांनो, त्या इथं आल्यावर चरतच नव्हत्या, काहीच खात नव्हत्या. त्यांना तिकडे गहू ठोले, पेन ठोले, तरी शिवरीचा पाला ठोला, तरी काहीच खात नव्हत्या मित्रांनो. त्यांना वातावरण सूट नाही झालं की मरायच्या सारख्या. रोज एक शेळी मरायची मित्रांनो. शेवट ह्या 2च राहिल्या. आता ह्या आलंय, आता इकडे त्यांना वातावरण सुरू झालंय ना, नुसतं पळायचं तिकडून तिकडे. आणि मित्रांनो, घरापुढेच घास आहे ना, घासा का पळायच्यात सारख्या. आता त्यांना सगळं माहिती झालंय ना, त्यामुळे इकडून तिकडून इकडे पळायचे.
तर मित्रांनो काठेवाडी शेळ्या जर घ्यायच्या असेल ना तर मित्रांनो त्यांना वातावरण एक तर काय सुटवत नाही. म्हणजे आम्ही 8 आणल्या होत्या त्यातल्या 4 पण नाही लागल्या, निम्म्या पण नाही लागल्या, त्यातल्या 2च राहिल्यात. म्हणजे काठेवाडी शेळ्या घ्यायच्या असेल तर त्याच्यात नुकसान तर होतंच. आणि ती शेळी म्हणजे काय आपल्या गावरान शेळी नाही, म्हणजे ती दूध पण 3 लिटर देते आणि करडं पण चांगले मोठाले होतात. त्यांना विषय एकच आहे तेवढा मित्रांनो, त्या मरत्यात सारख्या. मग त्यांना वातावरण सूट होतं. इकडं वातावरण येऊन सूट झाल्या मग काय अडचण नाही येत. एकदा फक्त वातावरण सूट होतं. वातावरण सूट व्हायचं म्हणजे लय अवघड आहे, ते लवकर होतच नाही. त्यात म्हणजे लय नुकसान बी होते. नुकसान बरंच मोठं होतं मित्रांनो त्याच्यात, मरत्यात सारखे. तर मग मित्रांनो त्याच्यापेक्षा मग गावरान शेळी घ्यायला नको का म्हणतात. त्याची करडं म्हणजे असे बारकाले होतात, डुरकुले झाल्यागत, म्हणजे वाढतच नाहीत. त्यांना दूध कमी पडल्यावर ते करडं वाढत नाहीत ना, तशी सिस्टीम होती गावरानला. तसे काठेवाडी शेळीला काय दूध लय असतं त्याच्यामुळे करडं बारकाले व्हायचा विषयच नाहीत. फक्त मित्रांनो तुमच्याकडे जर 20 शेळ्या असल्या ना, एका टायमाला यायला ना फक्त तेवढे करडं पाहायचं आणि ध्यान द्यायचं. काय काय करडं पेतात, काय काय पेत नाहीत. जे नाही पेत ते सारं डुरकुले होतात. त्यांची हाईट वाढत नाही, वजन वाढत नाही, काहीच नाही. हाईट एवढाच राहतात. 4 महिन्यात झालं तर तेवढाच राहतात, 5 महिन्यात झालं तर तेवढाच राहतात बारकाले. आता मित्रांनो तुम्हाला एक उदाहरण देतो. बघा आपल्याकडे पाट आहे, ही जवळजवळ आता झाली असून 4-5 महिन्याची. एवढीच आहे, ती वाढत नाही आणि काहीच नाही. तिला दूध कमी पडल्यामुळे ती डुरकुली झाली ना, मग ती गावरान शेळीची पाट आहे ना, त्याच्यामुळे ती डुरकुली झाली. त्याच्यामुळं दूध पाहिजे शेळीला. करडं पाहताना जरा काळजी घ्यायची थोडा वेळ. काय जाते ना आपले अर्धा 1 तास, अर्धा 1 तास, पण तेवढी काळजी घेतली ना शेळ्यांची मग करडांचं नुकसान नाही होत. हे असेच करडं होते मित्रांनो, दरवेळेस नुकसान नाही झालं पाहिजे मित्रांनो. फक्त मित्रांनो कमेंट करून सांगा कशावरती व्हिडिओ बनवला पाहिजे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.